हळदीला जायचं होतं म्हणून बनारसी शिफॉन साडी नेसायचं ठरवलं. हलकी फुलकी आणि गरमीमध्ये अगदी बरी. छान मॉइश्चरायझर आणि त्याच्यानंतर लिक्विड सनस्क्रीन अप्लाय केलं. एवढी गरज नव्हती, पण आम्ही दुपारच्या टाइमला निघणार होतो म्हटल्यानंतर ठीक आहे म्हटलं. त्यानंतर प्रायमर गरजेचं आहे मेकअप करण्याच्या अगोदर, कारण ते पोअर मिनिमाइज करतं आणि माझ्यासाठी तर अत्यंत गरजेचं आहे. लाईट मीडियम स्मॅश बॉक्स हॅलो हे जे टिंटेड सनस्क्रीन आहे तर ते मी लावलेलं आहे. त्यानंतर मी हायलायटर वापरते आणि जेवढे कार्यक्रम मी अटेंड केले ज्याच्यामध्ये कधीच मी हे फाउंडेशन आता वापरलेलंच नाही या गरमीमध्ये. त्यानंतर सेटिंग स्प्रे फेसेस कॅनडाचा अगदी बेस्ट आहे. मेकअप खूप लॉंग लास्टिंग ठेवतो. सेटिंग स्प्रे सेट होईपर्यंत मी चहा घेतला. त्यानंतर हुडा ब्युटीचे एक पॅलेट आहे ज्यामधले आय कलर मी वापरले आय मेकअप करण्यासाठी. आयब्रो छान सेट करून घेतले आणि त्यानंतर मी आयब्रो जेल सुद्धा वापरले जे व्हिडिओमध्ये शूट नाही झालं. त्यानंतर रेअर ब्युटीचं हे मिनी पॅक आहे माझ्याकडे ब्लशचं, तर ते अप्लाय केलं. त्यानंतर हायलायटर मी माझ्या आयब्रोच्या हायलाइट पॉईंटला अप्लाय केलं ज्याच्यामुळे आयब्रो चांगले उठून दिसतात. त्यानंतर लिप लायनर ज्याच्यामुळे लिप्स पण उठून दिसतील. मी 2 लिपस्टिक वापरते ॲक्च्युली नेहमी, त्यामुळे ते नेहमी प्लम्पी राहतात आणि लॉंग लास्टिंग राहतात. हे सगळं झालेलं आहे माझं करून. त्यानंतर फेसेस कॅनडाचा परत मी स्प्रे वापरलेला आहे जो की लॉंग लास्टिंग ठेवतो मेकअप. केस चांगले सेट करण्यासाठी मी हे वॅक्स वापरते आणि खूप सुंदर आहे. मी आधी घाबरायचे पण हे परफेक्ट आहे. केस अजिबात असे स्टिकी ठेवत नाही आणि लॉंग लास्टिंग व्यवस्थित ते सेट राहतात. सेटिंग स्प्रे मारण्याची गरज नाही, म्हणजे हेअर सेटिंग स्प्रे. आणि मेक मी बोलचं मी कर्लर वापरलं केस थोडे कर्ल करण्यासाठी. अशी मी तयार झाले. शिफॉन साडीसोबत बनारसी कोरा सिल्क साडीचा ब्लाऊज मी मॅच केला, कारण आता तुम्हाला माहिती आहे मी गावी आलेली माझे कपडे सगळे बॉक्समध्ये पॅक आहेत. सो चला हळदीला.